Today I am with Mr. Samir and I'm gonna work out with him. He's going to the World Championship and he's gonna represent India in high rocks. So let's do it. Let's go. I guess he's here. समीर काका कसे आहात? कशा एकदम मस्त मूड. लेट्स गो. आजचा वर्कआउट आपण समीर काकांसोबत करणार आहोत. समीर काका इज गोइंग टू हायरॉक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप्स इन स्वीडन. सो आपण हा वर्कआउट त्यांच्यासोबत करूया अँड विल नो हिज जर्नी वाइल वी डू इट. सो लेट्स गो. बॉल बॉल करूया. सो फर्स्ट वर्कआउट वॉल बॉल्स. ते तेव्हा एनर्जी असेल ना. लेट्स गो. I'll be trying ki while we do the workout, we try and cover some conversation. So मी त्यांना काही questions विचारतो. Let's see how it is. समीर काका मला सांगा तुम्ही 50s मध्ये हे सगळं सस्टेन कसं करू शकता? आता मी बघतो तुम्ही 10 किलोचा वॉल मारता, मी 6चा घेईल तरी मी थोडासा जमील मला वाटतं. हे सगळं प्रॅक्टिसमुळेच पॉसिबल आहे आणि डेडिकेशन ऑफ वर्क, डेडिकेशन ऑफ जिम. एका दिवसात हे काही होण्यासारखं नाही. ज्यांना वाटतं की आपण जिम मध्ये जाऊ, 30 दिवसात फिट होऊ, 60 दिवसात फिट होऊ, पॅकेज घेऊ आणि फिट होऊ, असं काही नाही. हा एक लाईफस्टाईल म्हणून तुम्ही अडॅप्ट केलं तरच तुम्ही फिट व्हाल. पहिले प्रोसेस आहे ती, तुम्ही करत राहा, एन्ड्युरन्स बिल्टअप होईल, स्ट्रेंथ बिल्टअप होईल. बाकी काही आहे याच्यात वेगळं नाही. तुम्ही हे कधी चालू केला होता हा वर्कआउट तुमचा हायरॉक्सचा इन स्पेसिफिक और कधी कुठला पण म्हणजे चालू शकता तुमचा वर्कआउट? हायरॉक्स तर हा आमच्यासाठी म्हणजे नवीन गेम आहे. मी स्टार्ट केली डेव्हिल सर्किट पासून एक 8 वर्षापूर्वी. 8 वर्षापूर्वी हायब्रिड रेस आणि ऑब्स्टॅकल रेस कोर्स हे स्टार्ट केलं 8 वर्षापूर्वी. डेव्हिल सर्किट म्हणून इंडियामध्ये जेव्हा फर्स्ट टाइम आला तेव्हा मी पार्टिसिपेट केलं. तिथून ही जर्नी स्टार्ट झाली. हायरॉक्स आत्ता आलेला आहे, कदाचित त्याचाच बेनिफिट मिळाला आहे मला. करेक्ट. आणि कसं वाटतं मग जेव्हा आपण आता या एज मध्ये तुम्ही इंडियाचा फ्लॅग घेऊन इंडियाला रिप्रेझेंट कराल? लय भारी. वेगळीच फिलिंग. वाटलं पण नव्हतं कधी असं काहीतरी करू शकेल. आठवून स्ट्रोक्स येतील बरोबर. येस. सो नाव वी हॅव स्टार्टेड अवर सेकंड वर्कआउट दॅट इज रोवर्स. हा तुम्ही हायरॉक्स मध्ये पण आम्ही करतो हा मोस्टली. पाठी करण आहे, करणचं वर्कआउट पण चालू आहे. तुम्ही केलं असेल 5-6 पासून. मला माहिती होतं नंतर नाही होणार सेकंड. यो समीर काका मला सांगा, आजकाल ना मी बघतो की पोरं आहे ना थोडासा काय करताना आली का घाबरून जातात किंवा हे करतात. तर तुम्ही तर खूप म्हणजे कंटिन्युअसली चालूच आहे तुमचं. त्यांना काय सांगाल की कसं करायचं, करत राहायचं, काय करायचं? सुरुवातीला तर मी पण चुकलो. प्रॉपर कोचिंगची गरज आहे. जसं मला एक चांगला कोच मिळाला, अजिंक्य गोपाल पाटील. अजिंक पॉवर नावाची जिम आहे उरणमध्ये, म्हणजे नवी मुंबईमध्ये खूप चांगली जिम आहे. तुम्हाला प्रॉपर कोच मिळाला, प्रॉपर गायडन्स मिळाला, प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग मिळाली तर सगळं पॉसिबल आहे. स्टार्टिंगला सगळं चुकतो, कोणालाच काय माहित नसतं. इव्हन आता जे काय आपण म्हणजे तू हा रो केलास, रोचे स्ट्रोक्स कसे मारायचे, कधी ब्रीद इन करायचं, कधी ब्रीद आउट करायचं, हे एक पॅटर्न तुम्हाला समजलं आणि ती प्रॅक्टिस अडॉप्ट केली तुम्ही की आपोआप होईल. असं काय हे नाहीये. नाही. सो तुम्ही बोलताय की एक मेंटर असणं एक खूप गरजेची गोष्ट आहे आणि ते अजिंक्यदा असल्यामुळे मग ते थोडासा एक हे होऊन झालं. जसं की तुम्ही 8 वर्ष आधी बोलले की डेव्हिल सर्किट केला होता, पण मग तो हायरॉक जेव्हा आला, मे बी दादाला समजलं असेल की हायरॉक्स येतो इंडियामध्ये, तर तुम्हाला बोलला की चल ट्राय करूया, असं काय? बरोबर. एक कसं आहे, काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात की आपली प्रॅक्टिस काय लेवलची आहे. आपण एकटाच जर करतोय तर एक लिमिट पुश होणार नाही. तुला जर कोण सांगायला असेल, प्रॉपर ट्रेनिंग असेल, तर तुझे लिमिट्स पुश होतील आणि मग तुझ्या बॉडीला तशी ट्रेनिंग मिळेल. जशी म्हणजे हायरॉक्स जेव्हा मी फर्स्ट टाइम खेळलं, मी आणि अजिंक्यने डबल्स प्रो मध्ये केलं. करेक्ट. डबल्स प्रो मध्ये केल्यानंतर माहिती नव्हतं ना आम्हाला की काय आहे. डबल्स प्रो मध्ये खेळल्यानंतर कळलं की आपण कॉम्पिट करू शकतो आपल्या एज कॅटेगरीमध्ये. आणि मग सेकंड टाइम जेव्हा मी कॉम्पिट केलं तेव्हा जो हा मला चान्स मिळाला वर्ल्ड चॅम्पियनशिपचा. आधी आपल्याला पण आपलं कॅलिबर माहित नसतं, किती कॉम्पिटिशन आहे, स्टेट लेवलला आहे, नॅशनल लेवलला आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला आहे, काही माहित नसतं आपल्याला. ते हळूहळू आपल्याला एक कोणतरी असेल, एक मेंटर, एक ट्रेनर,
तर सगळ्या गोष्टी थोड्या इज होतात आपल्यासाठी. नाईस नाईस. मला सांगा, या वर्कआउट मध्ये तुम्हाला टफेस्ट काय वाटतं? माझ्यासाठी पहिले टफेस्ट जर ते काय होतं ती होती रनिंग. रनिंग. ओके. पण आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रनिंग थोडी बरी झाली. मी नाही बोलू शकत की मी रनिंग मॅरेथॉन रेसर्सच्या किंवा त्या रेसला करतो, पण एक हायरॉक्स किंवा या हायब्रिड रेसेससाठी जी पाहिजे ती जवळपास अचीव्ह केलेली आहे. अजून मला फर्दर बेटर करायचं आहे. अजून मी बोलत नाही मी त्या लेवलला आलेलो आहे. ओके. पण आणि जर मला जर काय कोणी विचारलं की काय टफ आहे, तर मी स्लेज पुश आणि स्लेज पुलच बोलीन, ते पण प्रो वेट कॅटेगरीला. ओके ओके. ओपनचं ठीक आहे बोलू शकतो, पण प्रो वेट कॅटेगरी थोडी आहे. कारण तुम्ही कॉम्पिटिशनला जाल तेव्हा वेगवेगळे फॅक्टर्स डिपेंड असतात त्याच्यावर, जशी की तुमची टाईप ऑफ मॅट, तुमची ग्रीप आणि तुमचा त्यावेळीचा असणारा तुमचा माइंड थॉट, एन्ड्युरन्स, रन स्पेस, हे सगळे फॅक्टर्स अफेक्ट करतात तुमच्या पुश आणि पुलवर. तर मला तेच टफेस्ट वाटतं. मोस्टली ना मी पण आता 2दा-3दा केला ना, मला वाटलं की ही रेस जास्ती मेंटल आहे. एक पॉइंटला तर बॉडी आपली बोलते की भाई बस झाला, आता नाही करायचंय मला. मग त्याच्यानंतर मेंटल गेम आहे. तर मग तुम्ही तो मेंटल प्रिपरेशन कसं करता? आहे, सगळ्यांनाच हिट होतो तो मेंटल ब्लॉक, सगळ्यांनाच हिट होतो. एक प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे. कोणाला अर्ध्या तासानंतर हिट होईल, कोणाला 40 मिनिटांनी, 1 तासांनी पण हिट होतो. मला तर तो 1 तासांनीच हिट होतो. ओके ओके. आणि मग तो माइंड गेमच आहे. मग तुम्हाला तुमच्या माइंडला कमांड देणं आहे की नाही, आय हॅव टू डू इट. मग तुमचं जे प्रॅक्टिस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि तुमचं इयर्स ऑफ एक्सपिरियन्सच काउंट करतं, काहीच दुसरं नाही. पुश करायचं, पुल करायचं, नाहीतर तू फेल होणार. ओके. म्हणजे चांगल्या रेसला. बरोबर. आता ही रेस आहे. त्या रेसच्या इथे मी उचललं. बरोबर. मी पहिले जास्त पण पुढे जायचं, हा एवढा घ्यायचा, हे घेऊन स्ट्रेट व्हायचं आणि जस्ट 1 2 3 4. बरोबर. एक तर लेफ्ट साईडला तू रोल कर, परत तू रेषेच्या इथे ये, परत तू घे, परत तू स्ट्रेट हो. 1 2 3 4. अजिबात ओव्हर स्टेपिंग नको करू. हाच पॅटर्न फॉलो करून परत सेम उभं हो. 1 2 3 4. तुझी बॉडी वेट आहे ना, तुझ्या बॉडी वेटनी ते पुल कर, तर तुला तो इज जाईल. हे बघ, स्ट्रेट झाला. 1 2 3 4. नाईस. हा easy. बोलता बोलता आपण पूर्ण बघू शकता 100 kgs आहे. तरी आम्ही कमी ठेवलाय. काका मला वाटतं 200-300 kgs इझी फॉर हिम. मी काहीतरी चुकीचं केलं मला वाटतं. आपण त्या साईडनं ट्राय करू. स्ट्रेट हो. हा, येस. 1 2 3 4. रश्शी साईडला व्यवस्थित घेत जा. स्ट्रेट 1 2 3 4. हा, आता ह्या साईडला घेतो तर ह्या साईडलाच टाकत जा. ओके. परत उचल रेषेच्या इथनं. स्ट्रेट कर, पूर्ण स्ट्रेट हो. हा, येस. आता फक्त चाल. 1 2 3 4. ही रश्शी फक्त लक्षात ठेव, मागे नाही आली पाहिजे, साईडला आली पाहिजे. इज जाईल. बॉडी वेटनी घेशील ना तू. हा, थोडा इझी वाटला आता. प्रत्येक गोष्टीचा पॅटर्न आहे. ह्याला काय तू खेळशील नाही तर 150 किलो. ऍक्च्युली इझी गाइस, लेट्स गो. तू प्रत्येक गोष्टीचा एक सिस्टम पॅटर्न फॉलो केलास तर तुला ती इज होईल आणि तुला एन्ड्युरन्स पण बिल्डअप होईल आणि तू रेसला सस्टेन करशील. येस येस. नाहीतर तू जसा बोलला तसंच. सी, you can see the difference in me and a person who's really experienced. तर हा डिफरन्स असतो जेव्हा तुम्ही खूप टाइमासाठी ट्रेन करता, डिसिप्लिनने ट्रेन करता आणि डेडिकेशनने ट्रेन करता. दॅट वॉज समीर काका फॉर यू. समीर काका, एक लास्ट ॲडवाइस फॉर द पीपल इन द 20s की काय जर तुम्ही सस्टेन करण्यासाठी करू शकाल तर काय? मी बाकी दुसरं कशाबद्दल नाही बोलला, तर फिटनेस बद्दल बोलेल. येस. फिटनेस एक लाईफस्टाईल अडॉप्ट करा. स्टार्ट फिटनेस ॲज अ जर्नी. काहीही फॉर्म असू दे, पहिले स्टार्ट करा. बी इट इज रनिंग, वॉकिंग, किंवा एखाद्याला स्ट्रेंथ आवडते, कुठला तरी स्पोर्ट्स अडॉप्ट करा, काही बॅडमिंटन, क्रिकेट. पहिले तुम्ही स्टार्ट करा, बॉडीला सवय द्या त्या गोष्टीची, आणि नंतर मग तुम्ही फोकस होऊन कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गेममध्ये जिथे तुम्हाला इंटरेस्ट आहे जाऊ शकता. पण स्टार्ट करा काही. बस, बाकी स्टार्टिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन
ते बोलतात ना, जर्नी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डेस्टिनेशन, तसं काहीतरी सांगितलं आपल्याला जस्ट काका. ट्राय की फॉलो अँड वी विश हिम द बेस्ट थँक्स फॉर इज वर्ल्ड थँक्स चॅम्पियनशिप. थँक्स. अँड आपल्याला वाटते की ते 100% जिंकून येतील. सो लेट्स गो. लेट्स होप सो. थँक्यू.